नमस्कार, मी सचिन खुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सविस्तर घडामोडी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत म्हात्राई एंटरप्राइजेस, फॅब्रिकेशन आणि होम डेकोरेशन मधलं एक विश्वासार्ह नाव. राज्य कर्मचारी भरती आयोगाला बायपास करून नोकर भरती करण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. IIT विरोधी आंदोलनादरम्यान दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्या, अन्यथा सत्तरीतील ग्रामस्थांना एकत्र करून काढणार मोर्चा. मेळावलीवासियांचा सरकारला निर्वाणीचा इशारा. सर्वांशी चर्चा केल्याशिवाय कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती आणू नका, राज्यातील कोमुनिदाद संस्था आक्रमक. महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांना दिलं निवेदन. सत्तरीतल्या ब्रह्माकरमळीत 30 ग्रामस्थांना गॅस्ट्रोचा त्रास, लहान मुलांसह ग्रामस्थांना अतिसार आणि उलट्या. आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतले पाण्याचे नमुने. आणि राज्यात धालोत्सवांना सुरुवात. पौष महिन्यात गोव्याच्या ग्रामीण भागात धालोत्सवाची समृद्ध परंपरा. निसर्ग आणि लोकांमधील नातं सांगणारा धालोत्सव. राज्यातील कर्मचारी भरती आयोगाला बायपास करून सरकारी नोकर भरती करण्यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता यावी यासाठी भाजप सरकारनं पार्सेकरांच्या काळात सरकारी नोकर भरती आयोगाची घोषणा केली होती. पुढे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी विधानसभेत आयोगाला प्रत्यक्ष मंजुरी दिली. मात्र आता भाजप सरकारच कर्मचारी भरती आयोगाला बायपास करून नोकर भरती करण्याच्या तयारीत आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी नोकर भरती आयोगाला बायपास करून सरकारी नोकर भरती करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भविष्यातील सरकारी नोकर भरती स्वतंत्र पद्धतीनं वेगवेगळ्या खात्यांतर्गतच होणार आहे. वेगवेगळ्या खात्यांना नोकर भरती करण्यासाठी नाहरकत दाखला देण्याचे अधिकार आयोगाला बहाल करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या या मान्यतेला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या खात्यातील नोकर भरतीसाठी कर्मचारी नोकर भरती आयोग ना हरकत दाखला देऊ शकेल. ज्या भाजपा मुख्यमंत्र्यांनी सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता यावी या उद्देशानं कर्मचारी नोकर भरती आयोगाची स्थापना केली, तेच भाजप सरकार निवडणुकीच्या तोंडावर त्या पारदर्शकतेला हरताळ फासण्याच्या तयारीत आहे का, हे वेगळं सांगण्याची सुज्ञ गोवेकरांना अजिबात गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोवा राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. कॅबिनेट बैठकीत अनेक विषयावर निर्णय घेण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. पाहुयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत. कॅबिनेट अप्रुव्हल दिल्ले आसा. त्याच्या उपरांत बायोडिग्रेडेबल अमेंडमेंट, गोवा नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज हेका एक अमेंडमेंट हाडलेलो आसा. इट इज वॅट GSTच्या संदर्भातलो फक्त. ताज्या उपरांत गोवा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी एंड बजेट मॅनेजमेंट विच इज 2% एडिशनल आमकां जो लोन घेवपा खातीर तो मेळ्ळा, ताका अमेंडमेंट आसा. प्रोक्युरमेंट ऑफ द लँड, इम्प्रुवमेंट ऑफ द वायडनिंग फॉर द NH-17 इन 35/800 एट नावेलीम सालसेत तालुका. आमी नॅशनल हायवे खातीर लँड प्रोक्युअर केल्ली आसा. गोवा डिसकंटिन्यूड द गोवा ट्रॅफिक सेंटिनल स्कीम 2017 विच इज नोटिफाईड बाय द नोटिफिकेशन. Discontinued. Ex post facto approval for the hiring of the vehicle. Again, it is of the High Court. High Court. ताका approval दिल्ले आसा. गोवा लोक आयुक्त अमेंडमेंट बिल 2021. ताका एक दोन अमेंडमेंट हे फावटी आतां हायकोर्टचो जज आसा पळय न्ही, तोय बी एलिजिबल पयलीं नाशिल्लो तितकोच. ताज्या उपरांत रिपोर्ट ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली टू बी प्लेस्ड इन द कमिंग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तितूर CAG रिपोर्ट आसा, फायनान्शियल अकाउंट्स ऑडिट रिपोर्ट आसा. CAG रिपोर्ट्स ऑफ 31 मार्च 19. ताज्या उपरांत दोन्ही, ताज्या उपरांत एक फायनान्शियल अकाउंट्स ऑफ 19 आनी 18चो एक फाटलो एप्रोप्रिएशन अकाउंट हे प्लेस करपा खातीर. ताज्या उपरांत गोवा मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी द फर्स्ट अमेंडमेंट रूल 2020 हाज्या खातीर हो अमेंडमेंट केल्लो आसा. ताज्या उपरांत रिवायज एक्सपेंडिचर सँक्शन काही बिलां आशिल्लीं फाटलीं हाय टेन्शन लायन आनी हेजी ताका दिल्ले आसा. गव्हर्नर्स एड्रेस एप्रुवल दिले. ताज्या उपरांत अमेंडमेंट फॉर द बिजनेस ऑफ द बिजनेस एलोकेशन of the personal department
गोवा स्टेट वायज GS शेअरिंग ऑफ द डेटा म्हणजे आमच्या IT डिपार्टमेंटाच्या बरोबर किंवा सगळ्या वेरियस डिपार्टमेंटाचो डेटा जो आसा हो वेरियस डिपार्टमेंटाच्या बरोबर शेअर करपा खातीर. Adoption and implementation of the DG Locker in the state of system. So DG Locker हाजे हितूर डेटा हे करपा खातीर पास केल्लो आसा. गोवा मोटर व्हेकल टॅक्स आमी जेंकां सबसिडीज आनी बाकीच्यो ज्यो दिल्ल्यो गोवा मोटर व्हेकल ते क्लियर करपाच्यो आशिल्ल्यो. फाटल्यो ज्यो आमी सबसिडीज दिल्ल्यो पॅन्डेमिकाच्या काळात ते संदर्भातले बील. नंतर गोवा म्युनिसिपल हय गोवा म्युनिसिपल बिल 2021 असेंब्लीक वतले तो. गोवा स्टाफ सिलेक्शन अमेंडमेंट ताका एक अमेंडमेंट हाडला विच इज गोईंग फॉर द कॅबिनेट असेंब्ली टेबल करपा खातीर आनी सप्लिमेंटरी डिमांड्स. ना ते एक सेकंड ना तो न्ही ताज्या उपरांतचो बिल जो हे हाडला ताज्या संदर्भातलो. मोटर व्हेकल एक्टाचेर आज काय डिसिजन नाशिल्लें ना ह्यो ना ना आज डिस्कशन जातलें तेज्या मदीं आनी तेज्या उपरांत जातलें. वी आर डुईंग द डिस्कशन. सेंटिनल स्किमीचे पेंडींग पयशे आतां मेळटले तांकां आत्तां तरी आय डोंट नो एक्झॅक्टली बट म्हाका दिसता एप्रॉक्सिमेट कितें तरी 20 lakhs रुपीज अशें दिसता म्हाका अंदाजान. कशें जाला म्हणजे थोडे जाण फक्त ते कॅमेरा घेवन भोंवकूच लागला फाटल्यान लोकांच्या फाटल्यान. तोच लोकांचो धंदो जावन पडलेलो आसा एज आय फील. म्हणजे तांणी तितूर जर तुमी काडूंक वयशात जाल्यार लिमिटेड तीच नांवां आसा जे वेगवेगळ्यांच्या नांवार आनी ताका लागून झगड्यो जावपाक लागल्यो आनी कितें जावपाक लागल्यो. म्हणजे हांव तेंचो कितले पयशे तांकां मेळ्ळे तितूर वचना बट ते सगळें सोडून सगळ्याक आपलो मोबायल घेवनूच भोंवतात. आमी आतां डिसिप्लीन येवपा खातीर आमचो ट्राफीक पुलीस फोर्स इवन दो बाकीचे पुलीस फोर्स CCTV कॅमेराज बाकीचे हितूंतल्यान सगळ्याक शेवटी कशें मरे डिसिप्लीन इतली आसत जाल्यार एड्युकेट करप खूब गरजेचें आसा. आज मुद्दाम आज गुरुनाथ बाब केळकर मार्ग ह्या संस्थेचे फ्रीडम फायटर्स ते आमच्या जात हयात ना. आज तेंचो अंत्यविधी आसा पण हांव खरोखरूच तांकांय श्रद्धांजली दिता. बट डिसिप्लीन हाडपा खातीर म्हाका सगळ्यांत व्हडलें काम आनी मार्ग ह्या संस्थेचें गोंयांत खूब मोठें काम आसा. तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात डिसिप्लीन हाडपा खातीर गोंयकारांक एड्युकेटेड गोंयकार आसा ते ती डिसिप्लीन जी आसा पळय जर आमी फॉलो केलीत जाल्यार अशा पद्दतीची आमकां वेगळी गरज लागची ना. आनी निश्चितच हें एड्युकेशन सिस्टमींतल्यान घालपाक जाय ताच्या खातीर सरकाराचो प्रयत्न चालू थोडोसो. हय कशें आसा पळय ती ताजेर डिस्कशन थोडेशें सगळ्यांच्या बरोबर जाल्या उपरांत वेलकम आमकां स्टेक होल्डर्स जे आहा पळय न्ही हांकांय थोडेशें विश्वासान घेवचें पडटलें. आनी ताच्या उपरांत हांवें आतां जशें म्हटलें आमकां लोकांक सेन्सिटायज करपाक जाय लोकांक एड्युकेट करपाक जाय. थोडेशे रस्त्यांचे इश्यूज आसा ते सगळे केल्या उपरांतय त्या विशयाचेर येतले. जो क्लास B कॅटेगरींतले वार्ड्स जे वाडटा पळय न्ही तितूरलो सांगलें मरे आत्तां तुका तूं म्हाका दिसा आयकोंक ना तेन्ना. फ्रीडम फायटर्स म्हाका मेळ्ळ्या. फ्रीडम फायटर्सचें एसोसिएशन म्हाका मेळपाक आयिल्लें. हांवें ताका सांगलां तांची डिटेल सगळी होम डिपार्टमेंटांत तेन्ना हांव मागयल्या. एका फ्रीडम फायटरांतल्या घरान 2-2, 3-3 नोकऱ्यो मेळयल्यो आसा. थोड्या फ्रीडम फायटरांच्या घरांत एकूय नोकरी मेळूंक ना. हो सगळो घेवन तेंच्या कडेन हांवें सांगलां की 31 मार्चा पयलीं तांकां वेवस्थीत रित्या प्रपोजल तेंचोय तेंच्या कडेन डिस्कस करून जेंकां एकूय नोकरी आयज पर्यंत मेळोंक ना तांकां नोकरी दिवपाची सरकाराची इच्छा आसा. ताच्या खातीर खंयचोय हंगर स्ट्रायकार वयता आतांच दी म्हटलें म्हणून जायना. कारण हाज्या पयलीं जे आसा पळय न्ही त्यांच्या एसोसिएशनान जेन्ना 3 नोकऱ्यो एखाद्याच्या घरान 2 नोकऱ्यो एखाद्याच्या घरान दिताले तेन्ना सरकाराक सांगपाक जाय आसलें अशें करूं नाका. तेंच्या एसोसिएशनान आपल्या एकट्याकूच पयलीं दी म्हणून आनी एकट्याक जर पयलीं दिल्ल्यो न्हू रे आतां पर्यंत दिल्ल्यो त्यो सगळ्यांक नोकऱ्यो मेळटल्यो आसल्यो. त्या ती पयलीं कितें जालां तितून हांव वचना. हांव स्पश्ट करता आमचें सरकार खूब स्टेबल आसा. गोंयांतलें डेव्हलपमेंट खूब मोठ्या प्रमाणात चालू आसा. आमकां खूब मोठ्या प्रमाणात सरकारांतले फाटल्यो नोकऱ्यो बिकऱ्यो सगळ्यो भरपाच्यो आसा आनी ताच्या खातीर आमकां खुबसो टायम जाय. त्या खातीर मिड टर्म पोल जावपाचो खंयसरूच शक्यता ना. हें सरकार हो टर्म जो आसा हो टर्म पुराय करतलें हाजी म्हाका खात्री आसा.
आनी सगळें डेव्हलपमेंटूय कंप्लीट करतले. जे थोडे नॅशनल हायवे आनी ते उरल्या नोकऱ्योय सगळ्यो भरल्यो वयतल्यो आनी फूल फ्लेज टर्म कंप्लीट करून आमी इलेक्शनाक वयतले. आमकां खंयसरूच इतकी घाई ना, कारण आमकां खात्री आसा फुडलें सरकार भारतीय जनता पार्टीचेर येवपाचें आसा. IIT विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा सत्तरीतील ग्रामस्थांना एकत्र करून मोर्चा काढण्याचा इशारा मेळावलेवासियांनी दिलाय. आमचेर 307 एक कलम लायिल्ले आसा. हे कलम तेंच्यांनी हाफ मर्डर केस, एटेम्प्ट टू मर्डर अशें लायिल्लें आसा आमचेर. आमी 23 जाणांची आमची नांवां घातलेली. आमी कितें 23 जाण एटेम्प्ट टू मर्डर करपाक गेल्ले? हे सिंपल आहा. एटेम्प्ट टू मर्डर हो जायना. जर आतां 18 ते 22 तारखेर आमी रायबंदरा वचून बसता. 2-2 वरां आमकां बसोंक लायता ते सकाळी 10 ते 12 मेरेन. आनी 22 तारखेर आमकां सांगलां आनी बॉन्ड सायन कर म्हणून, नाल्यार शुअरिटी दी म्हणून सांगल्या. 10,000 थोड्यांक आसा, थोड्यांक 25,000 आसा एमावंट आसा, नाल्यार की तुमची RC बूक असो म्हणजे एक दी सांगला. आमी हे आमचे कडेन दिवपाक शक्य ना, कित्याक आमची इतली कापासितात ना दिवपाक. जर समज आमचे हे बेगितल्या बेगीन घेवना फाटीं जाल्यार फुडलो लोक जे आसा ते डायरेक्ट मोर्चान येतले. आमकां कशें ते अरेस्ट करून दाखोवचे तेंच्यांनी, मागीर फुडले लोक कितें आहा ते पळोवन घेतले कशें आहा ते. अख्खे सत्तरीचे आनी गोंयचे लोक आहा न्हू, ते खंय आहा ते आमकां सोदून काडटले आनी सगळे भायर काडटले. पळय कशें ते. ही सरकार एक शिटकावणी आहा. हेका लागून सरकार सांगता की बेगीतल्या बेगीन तुमी आमचेर 307 आनी बाकीच्यो फेक केसी घातल्या तुमी फाटी घेवच्यो. कित्याक पयलीं म्हणजे आमच्या लोकांचेर हांगासर केसी घातलेल्यो आसा आनी आमकां आतां एक 2-3 दीस जाले आमी डेली क्रायम ब्रांचीन वचून बसता. त्यो केसी CMान बेगीच्या बेगीन फाटी घेवच्यो. तश्योच आमच्यो भुरग्यांच्यो ट्रान्सफरी मेळावलीच्या हांगासून केल्ल्यो आसा त्यो बेगीच्या बेगीन कॅन्सल करच्यो. आनी CM सांगता की हांगासून आतां IIT जर स्क्रॅप केली जाल्यार हांगासर IIT हेतून आमचे पंचायत डायरेक्टरेटान IITन केस घातलेली आहा NOCक लागून. जर ही हांगासून IIT कॅन्सल जाली जाल्यार ती केस बेगीच्या बेगीन फाटी घेवची. तशेंच 67/1 सर्वे नंबराची जी जमीन सेंट्रलाक ट्रान्सफर केली आनी म्युटेशन जावन तेजेर IIT म्हणून नांव येयल्लें आसा, ते CMाक लागीं मागता की ते तुमी बेगीच्या बेगीन कॅन्सल करून ती जमीन जशी आसली तशी पूर्वरत करून दिवची पडली. ती समाजाचो आहा तेजेरूय केस आहा, घर इलिगल बांदला हे म्हणून ती तेंच्यो केसी फाटी घेवच्यो. आमी आशा करता की CM हे जे केसी कितें घेतल्या ते बेगीच्या बेगीन सगळे कॅन्सल करतलो. सत्तरीतल्या ब्रह्मा करमळीतील ग्रामस्थांना गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचं वृत्त समोर आलंय. लहान मुलांसह सुमारे 30 ग्रामस्थांना अतिसार आणि उलट्या होत असल्यानं आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाण्याचे नमुने घेतलेत. सत्तरी तालुक्यातल्या नगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या ब्रह्मा करमळीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकांना गेल्या 4 दिवसापासून गॅस्ट्रोचा त्रास होत होता. मात्र बुधवारी लहान मुलांसह एकूण 30 ग्रामस्थांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे स्थानिकांनी आरोग्य विभागाला माहिती दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन लोकांकडून माहिती घेतली. तसंच पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि पाण्याचे नमुने घेतले. पिण्याच्या पाण्यातूनच लोकांना बाधा झाली असावी असा अंदाज आहे. या संदर्भात स्थानिक पंच पराग खाडीलकर यांनी माहिती दिली. नमस्कार, माझे नाव पराग खाडीलकर, पंच मेंबर वार्ड नंबर 6 ब्रह्मा करमळी. आमच्या गावात बारीकसो इन्सिडंट म्हटल्यार एक 3-4 दिसां पयलीं एक 20 लोकांक वॉमिटींग आनी संडासा जाताले. सो तेचेर आतां एक्टीव केसीस आमच्या गांवांत कांय ना, पूण आमी प्रिकॉशनरी मेजरमेंट म्हणून आमी ऑलरेडी कम्युनिटी हेल्थ सेंटर वाळपय हांकां कॉन्टॅक्ट केल्लो. तशीच त्यांची डॉक्टरांची टीम ऑलरेडी सायटीर घेवन आमच्या गांवांतले वॉटर जे सॅम्पल आसा ते घेवन गेल्या. त्यांचो रिपोर्ट आयल्या उपरांत नेमके कितें कारण ते कळटले. पूण आतां सध्या तरी एक्टीव केसीस आमच्या गांवांत कांयच ना. कित्याक लागत जालें अशें बी तुका कितें डावट आसा? काय डावट असो काय ना, पूण कशें कळटलें तेका सॅम्पलाचे रिजल्ट येयले अशें काय सांगूंक शकना. पूण जेंकां प्रिलिमिनरी इन्क्वायरी काडल्या उपरांत अशें कळटा की चडशे जाणांन नुस्तें किंवा चिकन खाल्लेलें हे इन्सिडंट जावच्या पयलीं अशें कळटा. 4 दिसां पयलीं आपल्या कडेन केसी जाताल्यो आनी अचानक काल तेणें 5:30-6:30च्या दरम्यान आमकां कॉल करून अलर्ट केलें. आनी आमकां मागीर आतां कळून आयलें की आमच्या हॉस्पिटलांत आमी रेकॉर्ड जो पळयलो आमच्या कॅज्युलिटीन तातूंतय आमकां 4 केसीस, तातूंत 2 पिडियाट्रीक मेळिल्ले आनी 2 एडल्ट मेळिल्ले.
आणि ताज्या नंतर म्हजी टीम गेल्या नंतर आता कळून आयलें की खरंच ते केसीस आशिल्ले, पूण आता सॅम्पल जो पर्यंत एनालायज करना स्टूल आणि वॉटर सॅम्पल आणि ताजो रिपोर्ट आमकां जो पर्यंत मेळना तो पर्यंत आमी कसले केसीस कितें इन्फेक्शन आसा कसलें इन्फेक्शन आसा तें सांगूंक शकना. पूण आमी प्रिव्हेंटीव मेजर्स घेतले. आमची सगळी तयारी आसा CSC वालपयच्या वतीन म्हजी टीम अलर्ट जाल्ली आसा आनी आमी वील टेक ऑल मेजर्स टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द डिसीजीस एट आवर लेवल. आमच्याबरोबर चर्चा केल्याशिवाय सरकारनं कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करू नये असं निवेदन राज्यातील वेगवेगळ्या कोमुनिदादीच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांना दिलंय. सरकार कायद्यात दुरुस्ती करून कोमुनिदादीतील बेकायदेशीर घरं कायदेशीर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा कोमुनिदाद संघटनांनी केलाय. येत्या विधानसभा अधिवेशनात राज्य सरकार कोमुनदाद कायद्यात दुरुस्ती आणून कोमुनदादीतील बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याच्या विचारात असल्याचा आरोप राज्यातील कोमुनदाद संघटनांनी केलाय. सर्वांशी चर्चा केल्याशिवाय अशा तऱ्हेची दुरुस्ती सरकारनं आणू नये असं निवेदन राज्यातील वेगवेगळ्या कोमुनदाद संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरातांना दिलं. आपली वोट बँक स्ट्रॉंग करण्यासाठी राजकारणी अशा तऱ्हेची दुरुस्ती आणू पाहत असल्याचा आरोपही यावेळी कोमुनदादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. So, the main issue, we are having many issues that are facing our age-old comunidades, which we are trying to sort out. But a few days back, we came to know from very reliable sources that the government is once again moving. I say once again because the government has in the past tried a bill in the forthcoming short session of the assembly to provide for regularization of illegal construction. Land, कोमनीदादीचे बाट जे एब्सोल्यूट ओनरशिप ऑफ द कोमनीदाद आसा तितून गव्हर्मेंट एक बिल पास करता की रेग्युलर करपाक इन टोटल वायलेशन ऑफ नॉट ओनली द कोमनीदाद कोड, इन वायलेशन ऑफ द टाउन एंड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट, इन वायलेशन ऑफ द एग्रीकल्चरल ॲक्ट, इन वायलेशन ऑफ द लँड रेव्हेन्यू कोड अँड सो ऑन and the coastal zone management act and everything. I was wondering whether the government will also implement or pass another bill where all illegal constructions existing in government land will also do like that only, and सगळे म्हणजे वन बाय वन गोंया विकून काबार करप, दुसऱ्यांक कोण अडानी आणि कोण हांकां हाडून सगळे गोंयांत म्हाका दिसता विकून काडलेल्या भाशेन अशें पळोवंक दिसता. 122 comunidades existing in the state of Goa, but the records of how many illegal constructions are existing in each comunidad, that I will not be able to provide you because that I will have to obtain it from the revenue authorities. How many illegal constructions? Approximately it will be lakhs or thousands. Yes. Yes. It will be in lakhs. Now then And this sole blame of they existing in lakhs lies with the government, who is supposed to be the custodian of public land and private land in terms of guarding it. Otherwise, why does the government pass these acts like the Land Revenue Code, the Town and Country Planning Act and the Agriculture Act, so that the land that is zoned and earmarked for a particular use is put to that use? तेच हांवें तुमकां सांगलें, शेतां भरपाचे, खाजाना भरपाचे, आमच्यो वॉटर बॉडीज भरपाचे सद्या प्रयत्न तेच चल्ल्यात. DCP ऑफिस and then we will decide what we have to do. जाल्यार सगळे आमी वचून घरा काडया आनी मागीर तुमी रेग्युलरायज करया. Why only in the कुमदाद land? So TCP ऑफिस बंद करपाचें आनी TCP ऑफिसूच नाका. So TCP आनी लो आनी तेंगे कांयच नाका. अशें करून जरी करपा सोदता जाल्यार. So we strongly condemn, and I think unitedly the Kumdad will stand together. You will see this entire setup. We are talking about the whole Kumdad is come together because we do not want this act and we will strongly oppose this act. Just a dot on the map of India. आणि आमचे जे पॉलिटिशियन आहात हांगासर गोंयांत ते फक्त गोंयांत विकपाक जाय म्हणून त्या एसेंब्लीत बसलेले आहात. तांकां एक विजन पासून ना की बाबा हे गोंयांत खंय चलयतले. आयज जेन्ना आमची इकॉनॉमी गोंयची कबार जाल्ली आहात, आमी सरकाराक सगळ्यांनी सायन मारून ऑनरेबल मिनिस्टर जेनिफराक आमी एक फाटी एक लेटर केल्ली, जो रेव्हेन्यू कोमुनिदादचो येता
तो ना म्हणून गव्हर्मेंटाच्या ट्रेजरीन वचना ना म्हणून आमच्या ट्रेजरीन येना ह्यो रेव्हेन्यू खंय वता आनी इट इज इन क्रोज ऑफ रुपीज. हाचे आमी सरकाराक सांगलेले आहा हो रेव्हेन्यू तुमी जनरेट खंय वता तो आमकां सांगचो म्हणून एक. It is the laws of customs and usage which have come down to us for over 2000 years, and we stand in the shoes of our ancestors who made this state the way that is there today for you to see. We have protected the forest, we have had special habitation zones, we created the rivulets, the fishing ponds. All this what you see was planned over centuries and centuries back. And today some other people are coming just like that. They are inviting migrants to come and do whatever they want, and they want mushrooming illegal constructions, and if you do not stop it today, they will flourish as slums, and Goa will be known as slum area in the world. And as my colleague has said, will be wiped off. This small dot called as Goa will be wiped off from the face of India. And if you want to know what is Goa, it will be confined only to the history books. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेचा व्हिडिओ एडिटर प्रियांका नाईक. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. लवकरच परत येऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह.